नमस्कार, मी मनीषाज रेसिपीमध्ये आज आपण पाहणार आहोत झणझणीत अगदी आणि चमचमीत मिसळपावची रेसिपी। पहा कसा कट आलेला आहे। त्यासाठी प्रथम मी बटाट्याची भाजी करून घेणार आहे। कढईमध्ये 2 चमचे तेल घेऊया। बारीक चिरलेला कांदा थोडासा घालून घेऊया। लाल तिखट 1 चमचा घालूया। चवीपुरतं मीठ घालूया आणि यामध्ये 2 उकडलेले बटाटे स्मॅश करून घालून घेऊया आणि छानपैकी भाजी मिक्स करून घेऊया। आपली मिसळसाठीची बटाट्याची भाजी तयार झाली आहे। भाजी छान परतून घेऊया। भाजी तयार झाली आहे। आता आपण 1 वाटी मोड आलेली मटकी स्वच्छ निवडून थोडीशी भाजून घेऊया आणि मग याला धुवून घेऊया। आता मटकीच्या रस्स्यासाठी प्रथम मसाला तयार करून घेऊया। 2 चमचे तीळ इथं घातलेले आहे। तीळ छान परतून घेऊया। 1 चमचा जिरे, 1 चमचा धने छान भाजून घेऊया आणि यामध्ये मी 1 बदाम फूल आणि दालचिनीचा 1 इंचाचा तुकडा मी इथे घातलेला आहे। हे सगळं छान परतून घेऊया आणि काढून घेऊया। आता त्याच कढईमध्ये 2 चमचे तेल घेतलेलं आहे। 1 छोटा कांदा उभे काप करून घेतलेला आहे। तो चांगला परतून घेऊया गुलाबी होईपर्यंत। कांदा छान परतल्यानंतर यात मी थोडंसं वाळलं खोबरं बारीक तुकडे करून तेलावर परतून घेणार आहे। ते सुद्धा यामध्ये घालून घेऊया आणि कांदा आणि वाळलं खोबरं छान परतून घेऊया। यामध्ये अर्धा इंच आलं बारीक चॉप करून घेऊया आणि याबरोबरच भाजायला टाकूया। 5-6 लसणाच्या पाकळ्या इथं मी घेतलेल्या आहेत। त्यासुद्धा तेलामध्ये परतून घेऊया। आता कांदा छान गुलाबी रंगावर परतून झालेला आहे। यामध्ये 1 मीडियम साईजचा टोमॅटो उभे काप करून घेतलेला आहे। तो पण छान परतून घेऊया। पहा टोमॅटो सॉफ्ट झालेला आहे। आता मुठभर कोथिंबीर यामध्ये घालून घेऊया आणि याचं छान वाटण तयार करून घेऊया। मिक्सरला फिरवून वाटण तयार करून घ्यायचं आहे। अशा छान रेसिपीसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा, शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा। आता त्याच कढईत मी 2 मोठे चमचे तेल घातलेलं आहे। तेलात बारीक चॉप केलेला कांदा घालून घेऊया। कांदा छान भाजल्यानंतर यामध्ये भाजलेली मटकी धुवून स्वच्छ फोलं काढून यामध्ये घालून घेऊया। हाय फ्लेमवर चांगली परतून घेऊया आणि यामध्ये मी मोठे 2 चमचे लाल तिखट घालणार आहे। हे कोल्हापुरी कांदा लसूण मसाला लाल तिखट आहे। चवीपुरतं मीठ घालून घेऊया आणि याला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया। आता यामध्ये आपण वाटण केलेला मसाला घालून घेऊया
आणि मसाला छान तेल सुटेपर्यंत परतून घेऊया. आता याला मी झाकण ठेवून देणार आहे. 5 मिनिटानंतर मसाल्याला छान तेल सुटलेलं आहे. आता यामध्ये गरम पाणीच घालायचं आहे. मटकीच्या रश्याची कन्सिस्टन्सी फार पातळही ठेवायची नाही, फार घट्टही ठेवायची नाही. इतकंच पाणी यामध्ये वापरायचं आहे आणि पाणी गरमच घालायचं आहे. पहा कन्सिस्टन्सी फार घट्टही नाही आणि फार पातळही नाही. अर्धा चमचा गरम मसाला पावडर घालून घेऊया आणि याला छान झाकून उकळी काढून घेऊया. मटकीला शिजायला फार वेळ लागत नाही. पहा किती छान कट आलेला आहे आणि मटकीही छान शिजलेली आहे. आता प्लेटिंग करून घेऊया. प्रथम कांदा घालून घेऊया आणि लिंबूची फोड ठेवूया. प्रथम भाजी घालून घेऊया आणि यावर आता तर्री घालून घेणार आहे. मटकीचा रस्सा घालून घेणार आहे. थोडी मटकीही घालायची आहे. मटकीची तर्री आणि घालून घेऊया आणि इथे मी शेव चिवडा वापरला आहे. तुम्ही फरसाणही वापरू शकता. आणखी थोडी तर्री घालून घेणार आहे आणि भरपूर अशी शेव चिवडा पसरून घेऊया. चटकदार चमचमीत मिसळ तयार आहे. अशाच छान छान रेसिपींसाठी मनीषाज रेसिपी चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. शेजारील बेल आयकॉन प्रेस करून ऑल ऑप्शन सेट करा. धन्यवाद.